खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा जो कार्यक्रम देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय मुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या माध्यमातून जो महिलांसाठी लाडकी बहीण हा कार्यक्रम आयोजित केला, अभियान राबवलं गेलं जात आहे। महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ही योजना या अर्थसंकल्पनामध्ये आणून महिला सक्षमीकरण आणि महिलांचा जो सन्मान भारतीय जनता पार्टीने या राज्यात करण्याचं ठरवलं होतं, त्या पद्धतीने आजचा कार्यक्रम या कोकडपुरा विभागात जे आपले नगरसेवक आहे रामेश्वर भादवे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण इथं राबवत आहोत। त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री डॉक्टर बाबूजी कराड साहेब, आपले राज्याचे मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेब, तसेच शहराध्यक्ष श्री गोराळकरजी, तसेच अनिल मकरीजी, समर राजूरकरजी, महेश माळवकर, रीनाताई मिसाळ, आपल्या दैपळेताई, नारतीताई, रीनाताई चाविया या सर्व पदाधिकारी, खंडाकडेताई, आपल्या बोर्डेताई, सर्व माझ्या भगिनी इथं आज आल्या। निश्चितपणे हा कार्यक्रम ज्या महिलांना सक्षमपणे या राज्यामध्ये महिला ही सक्षमपणे उभी राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन हा कार्यक्रम राबवत आहोत। आणि त्यामुळे सर्व मान्यवरांना मी एवढीच विनंती करतो की ही सुरुवात आता झाली आहे आणि घराघरात या शहरामध्ये मध्यामध्ये आम्ही संकल्पाची परिपूर्तता या महिलांच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक उपेक्षित वंचित महिलांपर्यंत जाईल अशी गवाही यावेळेस देतो आणि माझे बोलणे थांबवतो। माझी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज कोकडपुरा येथे महाराष्ट्राचे महामंत्री संजयजी केनेकर यांच्या ऑफिसमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व खासदार भागवतजी कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या उद्घाटनासाठी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, त्याचबरोबर शहराचे शहराध्यक्ष मान्य श्रीजी बोराळकर, सरचिटणीस समीर दादा राजूरकर, प्रदेशाचे सचिव आणि सदस्य अनिल मकरीजी, महेश माळवतकरजी, प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या सचिव मीनाताई मिसाळ, प्राप्तीताई चव्हाण व विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आणि आजचा हा जो उपक्रम गुलमंडी मंडळात घेण्यात आलेला आहे, गुलमंडी मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ साळवे आणि त्यांची सर्व टीम हा राबवणार आहेत। आणि या आपल्याला माहित आहे की विधानसभेचे इलेक्शन येऊ घातलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये महिला ही सक्षम फक्त ह्यानेच नाही, शिक्षणानेच नाही तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती सक्षम झाली पाहिजे। आणि यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे। आणि या योजनेचा तळागाळातील आणि ज्या महिलांचं उत्पन्न, त्यांच्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, या महिलांना याचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला म्हणजे हा जेव्हा लाभ मिळेल तेव्हा त्यांचं बँकेचं जे खातं आहे ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे आणि हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचा हा फॉर्म भरला जाणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व स्तरातील कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेणार आहेत। आणि त्यामुळे नक्कीच आमच्या ज्या महिला भगिनी आहेत तर त्या ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि फक्त त्यांच्या घरातून जर ते सक्षम झाल्या तर त्यांच्या मुलांचं एज्युकेशन असेल आणि बाकीच्या घरात त्यांना या गोष्टीचा हातभार लागणार आहे। आणि ही अशा योजनेचा
आम्ही सर्व महिला भगिनी खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.